हाय फ्रेंड, हॅलो. आम्ही आज चाललो आहे शिरगावला फिरण्यासाठी. तिथला गणपती, कुंडमाळा आणि प्रति शिर्डी आणि महादेवाच्या मंदिरात जाणार आहे. तर तुम्ही नक्की पहा हा ब्लॉग. आणि इथून आम्ही निघालेलो आहे. खूप सुंदर असं वातावरण होतं. खूप छान वाटत होतं, कारण पाऊस पडून 2-3 दिवस झाले होते आणि खूप छान असं वातावरण होतं. तर बघू शकता गुरुद्वारा आहे. किती सुंदर मंदिर आहे हे. आणि आम्ही सर्वात आधी महादेवाच्या मंदिरात चाललो होतो आणि आम्ही दुपारचे 3 वाजता निघालेलो होतो. पाहू शकता, वाटत नाही आहे असं दुपारचे 3 वाजलेले आहेत म्हणून, कारण इथं सकाळचंच वातावरण वाटतंय. इतकं छान वातावरण होतं, अजिबात ऊन वगैरे नव्हतं आणि एकदम शांत असं वातावरण होतं. मस्त वाटत होतं फिरायल्यानंतर, आणि टू व्हीलरवर असल्याने तर खूपच छान वाटत होतं. त्याच्यामुळे मी इथला आजूबाजूचा परिसरसुद्धा शूट करून घेतलेला आहे. सगळी हिरवळ झालेली होती. पावसाळ्यात मस्त वाटतं फिरण्यासाठी. आणि इथं आम्ही मंदिरापाशी आलेलो आहे. इथं विवाहांना पण पाया पडून घेतलेल्या आहेत आणि वरती पाहू शकता पायऱ्या चढून जायचं आहे. खूप वरती होतं हे. ह्या पायऱ्या इथंपर्यंतच आहे. मध्ये थोडासा गॅप आहे. पायऱ्या वगैरे काही नाहीत. आणि जसं 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 वरती जाईल तसा तसा खालचा परिसर खूप छान दिसत होता. सगळं हिरवळ दिसत होती. इथं पाहू शकता वरती पायऱ्या नाही आहेत आणि इथं मंदिर आहे. आम्ही तसंच चलत होतो. वाटत होतं विमान कसा चलेल, पण चालला तो. तो अजिबात रडला वगैरे नाही आहे, उचलून वगैरे घ्या म्हणून. मस्त चलत होता. आणि हे दोघं तिथं दमून बसलेले होते. परत मी वरती आले. लय दिवसानंतर घराच्या बाहेर निघाल्यानंतर चालायची जरा उत्साह येते म्हणून मी वरती आले होते. आणि खूप म्हणजे वरती होतं हे. असं वाटत होतं की खालीच आहे, सोपं आहे जाणं, पण खूप वरती होतं. पाय दुखत होते चलून चलून. तरी आलो फायनली आम्ही इथं वरती. आणि वरचा परिसर इतका स्वच्छ आणि इतका छान होता. खूपच छान होतं. आणि इथं पाहू शकता, इथं कोरलेलं मंदिर होतं ह्याच्यामध्ये. आणि याच्या आतमध्ये एक आजोबा बसले होते. ते तिथंच राहतात वाटतं. खूप छान होतं मंदिर. आणि नंतर इथं शेळ्या वगैरे चरण्यासाठी लोक वरतीच. इथं पाहू शकता पावसाने पाणी साठलेलं होतं. म्हणजे एक प्रकारची तिथं विहीरच झाली होती. आणि इथं सगळं डोंगरामध्ये आतमध्ये कोरलेलं होतं हे सगळं. असं हाताने म्हणजे कोरून ठेवलेलं होतं. आणि इथं बाहेर हनुमानचं मंदिर होतं आणि इथं आतमध्ये महादेवाचं शिवलिंग होतं. इथं गर्दी पण होती थोडीफार, इतकी नव्हती, पण ठीक आहे. आम्ही थांबलो होतो आणि परत ह्यांनी पूजा वगैरे करून घेतली, पाया वगैरे पडून घेतल्या. आणि नंतर आम्ही निघालो खाली जाण्यासाठी. हे बघा कसे पळत येत आहेत. जसं काय यांच्या ओळखीचं डोंगर आहे, यांना काही होणार नाही असं येत आहेत ते. परत कन्फ्यूज झाले कुठून उतरायचं, काय उतरायचं म्हणून. इथं थोडासा बी पाय घसरला तर डायरेक्ट माणूस घसरून जाऊ शकतो, पण ठीक आहे. आम्ही जिम्मेदारीने उतरलं आणि चढलं सुद्धा. आणि विमानसुद्धा चांगला उतरला आणि चढला सुद्धा. मस्त हे आलेले आहेत. आणि नंतर आम्ही गेलो खाली. खाली गेल्यानंतर आम्ही नंतर निघालो कुंभमेळ्यासाठी. कुंभमेळ्यासाठी तिथली स्टोरी आता थोडीशी वेगळीच आहे, कारण तिथं पहिलं खूप छान असा व्ह्यू होता बघण्यासाठी ते. आत्ता पावसाने तिथला पूल वगैरे तुटलेला आहे. मग तिथं जाण्यासाठी निघालो होतो. पण तिथं पोलीस वगैरे बसवलेले होते आणि तिथला पूल तुटून तिथे खूप जणांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे तिथं पोलीस बसवलेले होते. आतमध्ये कोणाला सोडू देत नव्हते. तिथं पाहू शकता तुम्ही पूल तुटलेला आहे. खूप छान व्ह्यूज होता वाटतं इथला. आणि इथं गर्दी झाली होती पुलावरती आणि त्याच्यामुळे पूल तुटला. एकाच ठिकाणी जास्त गर्दी झाल्याने पूल तुटला होता. नंतर आम्हाला आतमध्ये जाऊ दिले नसल्याने आम्ही नंतर निघालो गणपतीसाठी. शिरगावचा गणपती तिथं पाहू शकता तुम्ही, मोठा गणपती आहे. त्याच्या दर्शनासाठी निघालो. तिथं गेल्यानंतर तिथलं पण वातावरण खूप छान असं होतं. स्वच्छ एकदम वातावरण होतं. तिथं आम्ही दर्शन वगैरे घेतले. मग शिरगावच्या गणपतीला मस्त होतं. त्याच्या अंगठ्या एवढंच आपण वाटत होतं. खूप मोठा असा गणपती होता. तिथून निघालो नंतर आम्ही प्रति शिर्डीला. इथं हनुमानचं मंदिर वगैरे खूप भव्य दिव्य असं मंदिर होतं हे. खूप छान मंदिर होतं. इथला परिसर तर खूप स्वच्छ होता आणि इतका भव्य होता की पाहिलं की पाहतच राहावं असं मंदिर होतं तिथलं. मस्त वाटत होतं. मनाला एक प्रसन्नता वाटत होती. लायटिंग वगैरे छान होती तिकडची. आणि आम्ही
थोडंसं लेटच गेलो होतो. थोडासा दिवस असा दिसत होता. 6:30 7च्या दरम्यान आम्ही गेलेलो होतो आणि नंतर डायरेक्ट आम्ही 10 वाजताच घरी जाण्यासाठी निघालो. नंतर इथले दर्शन वगैरे घेतले आणि इथला प्रसाद खाल्ला. प्रसाद पण खूप छान इथला प्रसाद मिळतो. प्रसाद खाल्ला. विवानला थोडंसं खेळायला दिलं. विवान हट्टपणा करत होता म्हणून खेळायला दिला. आजूबाजूचा पण परिसर खूप छान होता. पाहू शकता तुम्ही, इतका छान आणि इतका मस्त वाटत होता. आणि इथं थोडासा स्टॉल लागला होता बांगड्याचा वगैरे, पण मी काय घेतला नाही. नंतर ते गाडी खेळल्यानंतर आम्हाला म्हणतो जम्पिंग जपांगमध्ये खेळायचं आहे. जम्पिंग जपांगमध्ये कोण असं खेळतं का बदकासारखं. नंतर याचा खेळ झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.